नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात ज्या महत्वाच्या बातम्या, ज्याच्यावर सातत्याने ब्रेकिंग न्यूज येत असतात, अशा बातम्या बघायला गेलं तर त्यामध्ये जरांगे पाटील किंवा इतर ज्या बातम्या आहेत त्यामधली एक प्रमुख बातमी जर कुठची असेल तर ती पूजा खेडकर या नावाभोवती घोटाळताना दिसते. पूजा खेडकर हे नाव एका IAS अधिकाऱ्याचं आहे म्हणून सांगितलं जातं. UPSC म्हणजे केंद्रीय जी संस्था आहे, राष्ट्रीय स्वरूपाच्या किंवा प्रशासकीय सेवेतल्या मुलांसाठी परीक्षा घेऊन नेमणुका करते, अशा संस्थेतर्फे UPSC तर्फे परीक्षा पास होऊन पूजा खेडकर नावाची महिला ही IAS अधिकारी झाली आणि तिची जी नेमणूक झाली होती त्या नेमणुकीनंतर तिने जे नाना प्रकार करून दाखवले त्यातून हे प्रकरण उद्भवलेलं आहे. पूजा खेडकर यांच्या आईने कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना धमकावलं, कुठल्या कुठल्या गावामध्ये शेतकऱ्यांना पिस्तूल रोखून धमकावलं, याच्या बातम्या येत आहेत. पूजा खेडकर यांच्या आईला आता अटक झालेली आहे. त्यांच्यावर कारवाई करताना अशा प्रशासकीय सेवेसाठी प्रशिक्षण देणारी जी मसुरीची संस्था आहे त्या संस्थेने या सगळ्या विषयाची दखल घेऊन पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण काळ किंवा प्रोबेशन रद्द करीत त्यांना परत एकदा आपल्या समोर बोलावलं होतं, माघारी मसोरीला बोलवलं होतं. दरम्यान पूजा खेडकर यांच्या विरुद्ध झालेले जे विविध आरोप आहेत त्यांच्या चौकशा झाल्या आणि खुद्द त्यांच्या विरोधात जी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनीच पूजा खेडकर यांना आमंत्रित केलं होतं, समन्स काढलं होतं. वारंवार समन्स पाठवल्यानंतर एकदा कधीतरी पोलिसांनाच आपल्या घरी बोलवून पूजा खेडकर यांनी काही खुलासा केला होता आणि पुढचा सगळा खुलासा आपण जेव्हा पोलिसांसमोर हजर होऊ तेव्हा होणार आहे असंही सांगितलं होतं. अगदी माध्यमांसमोर कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं होतं. पण तसं काही झालं नाही. उलट त्यांची आई फरारी झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांचा शोध घेत घेत पोलिसांची पथकं कुठेतरी महाडकी कुठेतरी जाऊन पोहोचली आणि तिथे एका लॉजमध्ये लपलेल्या पूजा खेडकर यांच्या आईला अटक करण्यात आली. त्या आत्ताही पोलिसांच्या अटकेत आहेत असं आपल्याला कळतं. पण खुद्द पूजा खेडकरांचं काय, त्यांची आई बेपत्ता झाली इथपर्यंत ठीक आहे आणि अटक झाली इथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर कॅमेरा समोर येऊन आपण ठरलेल्या दिवशी पोलिसांच्या समक्ष जाणार आहोत आणि सगळे खुलासे करणार आहोत असं म्हणणाऱ्या पूजा खेडकर वादग्रस्त IAS अधिकारी अचानक नॉट रिचेबल झालेत, अदृश्य झालेत, बेपत्ता झालेत. हे सगळं पूजा खेडकर प्रकरण आहे काय? म्हणजे त्यांनी आपल्याला IAS अधिकारी किंवा प्रोबेशनवरच्या IAS अधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर केला हा आरोप समजू शकतो. असा आरोप आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांवर झालेला आहे. त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, त्यांच्या चौकशा झालेल्या आहेत, बऱ्याच भानगडी आहेत. पूजा खेडकर हे काय पहिलंच प्रकरण आहे असं मानायचं बिलकुल कारण नाही. पण पूजा खेडकर यांच्या बाबतीत एक महत्वाची बाब अशी आहे की आजवर ज्यांच्यावर असे आरोप झाले त्यांची कथा वेगळी आहे. ते योग्यरित्या परीक्षा देऊन पास झाले आणि त्यांच्या नेमणुका झाल्यानंतर काही वर्षाच्या काळात त्यांनी ज्या गडबडी केल्या, घोटाळे केले, अधिकाराचा गैरवापर केला, यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली. पूजा खेडकर या IAS परीक्षा देतानाच गफलती करून इथपर्यंत आल्या हा मूळ आरोप आहे. त्यांनी वेगवेगळ्या नावाने परीक्षा दिल्या, वेगवेगळ्या नावाने
वेगवेगळी प्रमाणपत्र सादर केली, वेगवेगळ्या कागदपत्रामध्ये त्यांची जन्मतारीख किंवा वयाचा देखील मोठा फरक असल्याचं लक्षात आलेलं आहे. आणि त्याचा पर्दाफाश होत गेला. तसतशा पूजा खेडकर एक्सपोज होत गेल्या, उघड्या पडत गेल्या. हे सगळं कदाचित झालं पण नसतं. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. अनेक गोष्टी घडत असतात, कायद्याला झुगारून घडत असतात, कायदा धाब्यावर बसून घडत असतात. पण दबलेला समाज अशा गोष्टींसमोर डोकं वर काढायची हिंमत करत नसतो. पण डुक्कर मुसंडी नावाचा एक प्रकार पण असतो. म्हणजे चहू करून कोंडी झाली की डुकरासारखा भित्रा प्राणी सुद्धा सरळ सरळ आपल्या शिकारी वाघ सिंहाला टक्कर द्यायला झेप घेतो. त्याला डुक्कर मुसंडी म्हणतात. दबलेला समाज, घाबरलेली लोक शेवटी अशा निष्कर्षाप्रत येतात की वाघ म्हटला तरी खाणार आणि वाघोबा म्हटला तरी खाणार, मग वाघ्याच का नाही म्हणायचं. ही परिस्थिती अडायची नसते, त्याला झाकली मूठ म्हणतात. आपण आपल्या अधिकाराचा ताकदीच्या पलीकडे जाऊन जो अन्याय, अत्याचार, दादागिरी करतोय त्याचा कडेलोट होऊ नये याचं भान राखावं लागतं. आणि त्यामुळे अतिरेक करायचा नसतो, अतिरेक करायचा नसतो. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात, तशी परिस्थिती अन्यायग्रस्त लोकांवर आणायची नसते. दहशत किंवा भीती ही तोपर्यंत असते जोपर्यंत तुमच्या मनात आपल्याकडे काही बचाव नाही आणि आपल्याकडे काही उपाय नाही अशी भावना असते, तोपर्यंत अन्याय, अत्याचार, अतिरेक चालतो. पण एक वेळ अशी येते की त्या अन्याय, अत्याचाराचा अतिरेक झाला की भीती, दहशत संपून जाते. आणि त्यालाच म्हणतात ना, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. कारण आपण मेलेलेच आहोत. शेवटी जिवंत माणसं किंवा जिवंत कोंबडं घाबरत असतं. मेलेलं कोंबडं म्हणजे अत्याचार, अन्यायाच्या संवेदनेच्या पलीकडे गेलेलं असतं. नेमकी तीच गोष्ट पूजा खेडकर कडून झाली. त्यांनी अतिरेक केला आणि त्या फसल्या. आणि जेव्हा फसल्या तेव्हा मग सगळ्या जुन्या भानगडी अंगावर यायला लागतात. एक महिला खोटी प्रमाणपत्र देते, खोटे दाखले देते, खोटे दावे करते आणि IAS ची परीक्षा पास होते. IAS सारख्या देशातल्या कायदा व्यवस्था, प्रशासन राबवणाऱ्या लोकांना प्रशिक्षित करणाऱ्या संस्थेला उल्लू बनवण्याची आपली एवढी चतुराई ज्या महिलेने दाखवली, ती जर संयमाने वागली असती तर तिचे हे सगळे उद्योग समोर आलेच नसते. आपल्याला पाहिजे तसं पास होऊन, बोगस रीतीने पास होऊन, बोगस प्रमाणपत्र, बोगस माहिती देऊन IAS व्हायचं आणि नेमणूक सुद्धा मिळवायची, तर ती सुखाने उपभोगली असती तर अतिरेक झाला नसता. आणि त्या अतिरेकाने त्यांच्याविषयी असलेला धाक, दहशत संपली नसती. असो, मुद्दा इतकाच आहे की खोटी माहिती, खोटी प्रमाणपत्र आणि खोटे दाखले देऊन पूजा खेडकर इथपर्यंत येऊन पोहोचल्या. तिथेच स्वतःला आवर घालून, स्वतःच्या महत्वाकांक्षेला आणि मस्तीला लगाम लावून पूजा खेडकर काम करत राहिल्या असत्या तर आज सुद्धा IAS अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा कायम राहिला असता. त्यांचं पितळ उघडं पडलं नसतं. पण त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली अतिरेकातून की आज त्यांची खोटी प्रमाणपत्र समोर आलेली आहेत आणि त्यांना तोंड लपवून बेपत्ता व्हायची पाळी आली आहे, परागंदा व्हायची वेळ आली आहे. हा आजचा ताजा इतिहास आहे, हा आजचा ताजा धडा आहे.
खोटी प्रमाणपत्र, खोटे दाखले देऊन काय होतं? आता तुम्ही म्हणाल की यात बारामतीच्या दीर्घकालीन खासदार सुप्रिया सुळेंचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा संबंध काय असं तुम्ही विचाराल. तर दीर्घकाळ निवडणुकीनंतर फारशा चर्चेत नसलेल्या सुप्रियाताई यांनी काल परवा एक असंच खोटं प्रमाणपत्र चर्चेत आणायचा प्रयत्न केलाय. ते प्रमाणपत्र म्हणजे त्यांच्या पिताश्रींना, जन्मदात्यांना, शरद पवारांना मोदी सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार. शरद पवार हे जवळजवळ 5 ते 6 दशक सार्वजनिक जीवनात आहेत, राजकारणात आहेत आणि आज सुद्धा कार्यरत आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन समाजसेवा, लोकसेवेला पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पण पुरस्कार दिलाय म्हणजे ते उठसूट आयुष्याच्या सगळ्या भागामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये दाखवण्याचं प्रमाणपत्र नाहीये. पण सुप्रियाताई अलीकडल्या काळामध्ये सातत्याने आपल्या पित्याला मोदी सरकारनेच पद्मविभूषण हा पुरस्कार दिलाय असं प्रमाणपत्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. राजकारण आणि समाज जीवन, सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये फार मोठा फरक असतो. कुठचीही तुम्हाला प्रमाणपत्र देणारी किंवा पुरस्कार देणारी संस्था ही तुमच्यातले गुण बघत असते आणि त्या गुणांसाठी तुमचा गुणगौरव करत असते. त्या पुरस्काराला गुणगौरव म्हणतात, प्रमाणपत्र म्हणत नाही. पद्मश्री मिळणारा किंवा पुरस्कार मिळणारा व्यक्ती जो असतो तो फारच मोठा गुणग्राह्य आहे आणि सर्व गुण संपन्न आहे असं काय तो पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा दावा नसतो. राजदीप सरदेसाई या पत्रकाराला सुद्धा मनमोहन सिंगांचं सरकार असताना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याचा अर्थ तो जगातला सर्वात उत्तम पत्रकार आहे असा मनमोहन सिंग सरकारचा सुद्धा दावा नव्हता. पत्रकारिता म्हणून राजदीप सरदेसाई किंवा बरखादत यासारख्या पत्रकारांनी जे काही काम केलं होतं त्याची दखल घेणं एवढ्या पुरताच पद्मश्री पुरस्कार असतो. हे दोघेही पत्रकार सर्व गुण संपन्न आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही दोष नाही, त्यांनी कुठलेही फ्रॉड केलेलं नाहीत असं प्रमाणपत्र मनमोहन सरकारने दिलेलं नव्हतं. युपीए सरकारने पद्मश्री देताना असलं कुठलंही प्रमाणपत्र राजदीप सरदेसाई, बरखादत वगैरेंना दिलेलं नाही किंवा आजपर्यंत ज्यांना हे पद्म पुरस्कार मिळाले त्यांना भारत सरकारने कुठलंही चारित्र्याचं प्रमाणपत्र दिलेलं नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं नाही. आणि त्यामुळे इतरांना दिलेलं नसेल तर ते शरद पवारांना सुद्धा असं कुठलंही कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं नाही की पद्मविभूषण म्हणून पुरस्कार दिला याचा अर्थ शरद पवार हे फार मोठे सर्वगुण संपन्न आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही चुका केलेल्या नाहीत किंवा कुठलेही गैरलागू प्रकार केलेले नाहीत याचं प्रमाणपत्र म्हणून पद्मविभूषण या पुरस्काराचा उपयोग करता येत नाही. सरकारने तुम्ही आजवर केलेल्या लोकसेवेचा दखल घेतली एवढाच त्या पुरस्काराचा अर्थ असतो. त्यामुळे काल परवा भाजपच्या महाराष्ट्रातल्या महाअधिवेशनाचं, कार्यकर्त्यांच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी जो शरद पवार यांच्यावर आरोप केला त्या आरोपानंतर सुप्रियाताईंनी लगेच आपल्या पित्याला मिळालेल्या पद्मविभूषण पुरस्काराचं प्रमाणपत्र बाहेर काढलं. हे शरद पवारांचं
चारित्र्याचं प्रमाणपत्र नाहीये. सुप्रियाताई अशा प्रकारे पेश करतायत की बघा, अमित शाह, अमित भाई, तुम्ही ज्या सरकारमध्ये गृहमंत्री आहात त्याच सरकारने शरद पवारांना हे एक प्रमाणपत्र दिलेलं आहे, हे चारित्र्याचं प्रमाणपत्र आहे. अशा स्वरूपात सुप्रियाताई जेव्हा पद्मविभूषण पुरस्काराचा कागद बाहेर काढतात तेव्हा त्या पूजा खेडकर यांच्या वाटेने निघाल्यात असं वाटायला लागतं. अर्थात ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील शरद पवारांवर जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप झाला, घोटाळ्यांचा आरोप झाला, तेव्हा तेव्हा सुप्रियाताईंनी हा पद्मभूषण पुरस्काराचा कागद बाहेर काढण्याचे उद्योग केलेले आहेत. पण असे गैरलागू पुरावे किंवा गैरलागू प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा त्याच्या दुष्परिणामाला देखील सज्ज असलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या सुप्रियाताई, की जेव्हा तुम्ही मोदी सरकारने दिलेल्या पद्मविभूषण पुरस्काराचा कागद बाहेर काढता तेव्हा आपल्याच पित्याने स्वतःला दिलेलं प्रमाणपत्र सुद्धा बाहेर काढा. 10-12 वर्षापूर्वी कधीतरी NDTV या वृत्तवाहिनीच्या शरद गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी आपल्या खोटारडेपणाचं प्रमाणपत्र स्वतःच सादर केलेलं आहे. 1993 साली मार्च महिन्यामध्ये मुंबईत जे बॉम्बस्फोट मालिकेचं प्रकरण झालं होतं तेव्हा फक्त 11 बॉम्बस्फोट झालेले होते आणि त्या बॉम्बस्फोटाविषयी संध्याकाळी जनतेला शांततेचं आवाहन करण्यासाठी दूरदर्शनवर आलेले शरद पवार यांनी धादांत खोटारडेपणा केला होता. 11 बॉम्बस्फोट झाले असताना 12 बॉम्बस्फोट झाले असं धादांत खोटं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्याची चर्चा फारशी झाली नव्हती. पण नंतर जवळजवळ 8-10 वर्षांनी त्याविषयी खुलासा करताना स्वतः शरद पवारांनी आपण कसे खोटे बोलतो याचं प्रमाणपत्र शेखर गुप्तांना एका मुलाखतीतून दिलं होतं की सगळे बॉम्बस्फोट 11च्या 11 बॉम्बस्फोट हिंदू वस्तीमध्ये झाले, हिंदू लोकसंख्येच्या विभागात झाले, त्यामुळे मुस्लिमांविषयी शंका निर्माण होईल, तसं होऊ नये म्हणून मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल वस्तीमध्ये सुद्धा 12वा बॉम्बस्फोट झाल्याची लोणकडी थाप आपण दूरदर्शनच्या भाषणामध्ये मारली होती. असं प्रमाणपत्र खुद्द शरद पवारांनाच दिलेलं आहे, जे योगायोगाने सुप्रियाताईंचे पिताश्री आहे. शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार 2014 नंतर आलेल्या मोदी सरकारने दिलेला असेल, पण 2005-06 मध्ये म्हणजे तब्बल 10-12 वर्षापूर्वी शरद पवारांना एका मुलाखतीतून प्रमाणपत्र दिलं होतं की शरद पवार किती खोटारडे आहेत आणि प्रमाणपत्र देणारी ऑथॉरिटी खुद्द शरद पवारच होते. तेव्हा आज पद्मविभूषण पुरस्काराचं प्रमाणपत्र सुप्रियाताई दाखवत आहेत. ते एक प्रमाणपत्र असून उपयोग नाही. मोदी सरकारने दिलेलं प्रमाणपत्र खरं मानायचं की शरद पवार नावाच्या एका व्यक्तीने संस्था म्हणून स्वतःला दिलेलं प्रमाणपत्र खरं मानायचं, हा प्रश्न आहे. पूजा खेडकर प्रकरण जे आहे ते एकाच कारणासाठी विविध प्रमाणपत्र सादर करणं, मग जन्मतारखेचं प्रमाणपत्र असो, वयाचं प्रमाणपत्र असो, दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असो, अपंग असल्याचं प्रमाणपत्र असो, आपली क्षमता याविषयीचं प्रमाणपत्र असो, अनेक प्रमाणपत्र जेव्हा सादर केली जातात तेव्हा खरं प्रमाणपत्र कुठलं याची छाननी सुरू होते. सुप्रियाताई, तुम्ही पद्मविभूषण पुरस्काराचं प्रमाणपत्र सादर केलं तर मग शरद पवारांना
खोटारडेपणाचं जे प्रमाणपत्र शेखर गुप्ताच्या अध्यक्षतेखाली एका वृत्तवाहिनीवर सादर केलंय ते पण तपासावं लागेल. तेव्हा कृपा करून सुप्रियाताईंनी प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक जिंकली, ते खासदारकीत चांगली करावी. आपल्या बरोबर आपल्या पित्याला अधिक अडचणीत आणण्यासाठी पूजा खेडकर यांच्या वाटेने जाऊ नये. कारण पूजा खेडकर यांनी जे काही उद्योग केलेत त्यातून त्या स्वतः अडचणीत आल्या तितकंच नाहीये, त्यांनी स्वतः बरोबर आपल्या माता पित्यांना देखील अडचणीत आणलंय. पूजा खेडकरांच्या मातोश्री तुरुंगात जाऊन पडलेल्या आहेत आणि पूजा खेडकरांना बेपत्ता व्हायची, परागंदा व्हायची वेळ आली आहे. तेव्हा त्यांच्या वाटेने जाऊन सुप्रियाताईंनी स्वतःला अडचणीत आणू नये एवढाच प्रेमाचा सल्ला देऊन थांबतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.